विशेष सूचना. एपिसोडमध्ये मांडली जाणारी मतं ही आमची वैयक्तिक मतं असून त्यातून आमचा कोणालाही दुखावण्याचा हेतू नाही. आम्ही मांडलेली मतं ही काळाच्या ओघाने बदलणारी असू शकतात. आम्ही कुठल्याही विषयातले तज्ज्ञ नाही याची श्रोत्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. नमस्कार, मी मृण्मयी आणि मी संयुक्ता. शिवबाच्या गप्पाच्या या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज संयुक्ता, तू कशाबद्दल बोलणार आहेस? काय वाचलंस? मी नुकताच एक चित्रपट पाहिला ज्याचं नाव कळेलच. तर त्या चित्रपटाविषयी मी बोलणार आहे, त्याची गोष्ट सांगणार आहे. पण नुकताच 14 डिसेंबर रोजी ज्येष्ठ अभिनेता राज कपूर यांचा 100वा वाढदिवस आपण साजरा केला. अनेक ठिकाणी, अनेक फिल्म क्लब्समध्ये तो साजरा करण्यात आला. राज कपूरने हिंदी चित्रपटसृष्टीला अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले, पण त्यापेक्षाही एक फार बहुमोल माणूस त्याने आपल्या समोर आणला. तो माणूस म्हणजे एक रत्न किंवा हिरा होता असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्या माणसाची प्रतिभा ही एखाद्या बहुमोल रत्नासारखीच होती. त्यामुळे राज कपूरचे मला त्याच्या सिनेमांपेक्षाही त्याने या बहुमोल माणसाचे गुण जाणले किंवा त्याच्यावर विश्वास टाकला याचं जास्त कौतुक वाटतं मला राज कपूर बद्दल. तर कोण होता हा बहुमोल हिरा? तर हा होता आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता कवी गीतकार शैलेंद्र. शैलेंद्र राज कपूरला कसा भेटला, त्याचा कवी गीतकार म्हणून प्रवास कसा आणि कधी सुरू झाला याबद्दल सविस्तर नंतर कधीतरी मी गोष्ट त्याची सांगेनच, पण आज त्याच्या एका निर्मितीची गोष्ट मी सांगणार आहे. तर आता आपण जाऊयात 1960 साली. दिवस होता 26 ऑक्टोबर. शैलेंद्र त्याच्या बंगल्यात एक पुस्तक वाचत बसला होता. त्याचे मित्र बासू भट्टाचार्य यांनी त्याला हे पुस्तक आदल्याच दिवशी वाचायला दिलं होतं. पुस्तकाचं नाव होतं 5 लंबी कहानिया आणि याचे लेखक होते फणेश्वरनाथ रेणू. त्यातली मारे गए गुलफाम ही कथा त्याने नुकतीच दुसऱ्यांदा वाचून काढली होती आणि या कथेनं त्याला वेड लावलं होतं. ही कथा होती एका साधा भोळा गाडीवाला हिरामण आणि एक नौटंकी मधली नर्तिका हिराबाई यांची विफल प्रेमाची ही कथा होती. या कथेने शैलेंद्रला अक्षरशः वेडं केलं होतं. त्याने ठरवलं की या कथेवर एक उत्कृष्ट चित्रपटाची निर्मिती आपण करायची. त्यांनी लगेच फणेश्वरनाथ रेणू यांना पत्र लिहिलं. रेणू हे शैलेंद्रला ओळखत आणि एवढा प्रतिभावान कवी आपल्या कथेवर चित्रपट निर्माण करू इच्छितो आहे हे ऐकून त्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी लगेच चित्रपटासाठी त्यांची कथा वापरण्याची परवानगी दिली. शैलेंद्रनी लगेच कामाला सुरुवात केली. मूळ कथेवर आधारित कुठलाही माल मसाला विरहित एक सुंदर कलाकृती निर्माण करायचं शैलेंद्रच्या मनानं घेतलं होतं. जशी कथा आहे तशीच ती लोकांसमोर आणायची, त्यात कुठलीही तडजोड त्याला नको होती. ह्या त्याच्या एवढ्या महत्वाच्या कामासाठी त्याच्यासारखाच जीव ओतून काम करणारा दिग्दर्शक त्याला हवा होता. त्याच्या इतकंच प्रेम या चित्रपटावर असणारा किंवा करणारा आणि त्याच्या तत्वांबरोबर विचार जुळणाऱ्या दिग्दर्शकाच्या तो शोधात होता. आणि अगदी आपसूक एक नाव त्याच्या समोर आलं, ते म्हणजे बासू भट्टाचार्य. तर बासू भट्टाचार्य आणि शैलेंद्र यांची फार जुनी ओळख होती. ओळख कसली म्हणजे अगदी घनिष्ठ मैत्रीच होती त्या दोघांची. त्यांनीच पुस्तक दिलं होतं ना. त्यांनीच पुस्तक दिलं होतं. आणि बासू भट्टाचार्य विमल रॉय यांच्या हाताखाली काम करत असल्यापासून शैलेंद्र बासूदांना ओळखायचे आणि नंतर त्यांची अगदी छान मैत्री झाली होती. असं म्हणतात की विमल रॉयांच्या मुलीवर बासू भट्टाचार्यांचं प्रेम झडलं होतं आणि त्यांच्या त्या प्रवासामध्ये लग्नापर्यंत शैलेंद्रने बासू भट्टाचार्यांना खूप मदत केली होती. तर शैलेंद्रने वासुदांना मारे गए गुलफाम दिग्दर्शन कराल का म्हणून विचारलं आणि
आणि वासुदांसाठी ही खूप मोठी संधी होती. त्यांनी लगेच या कामासाठी होकार दिला अगदी आनंदाने. आता पुढचा प्रश्न होता पात्र निवडीचा. शैलेंद्रला गाजलेला चेहरा हिरामणच्या भूमिकेसाठी नको होता. त्याच्या डोळ्यासमोर मेहमूदचा चेहरा होता. विनोदी भूमिकांसाठी मेहमूद आपल्या सगळ्यांनाच परिचित आहे. तर शैलेंद्रचं असं मत होतं की विनोदी भूमिकांसाठीच फक्त तो परिचित असला तरी तो एक ताकदीचा अभिनेता आहे हे शैलेंद्रने ओळखलं होतं. पण हे पात्र साकारणं मेहमूदच्या काही नशिबात नव्हतं. एके दिवशी शैलेंद्र संगम चित्रपटाच्या गाण्यांबद्दल राज कपूरशी चर्चा करत होता. संगम हा राज कपूरने निर्माण केलेला एक चित्रपट आपल्या सगळ्यांना माहितीये. तर तेव्हा राज कपूरला त्यांनी या कथेबद्दल आणि त्याच्या मनात असलेल्या चित्रपट निर्मितीच्या कल्पनेबद्दल सांगितलं. तर राज कपूरने शैलेंद्रला कथा ऐकवण्याची विनंती केली. शैलेंद्रने आपल्या भावपूर्ण स्वरामध्ये ती छान गोष्ट राज कपूरला ऐकवली आणि ती कथा राज कपूरला इतकी आवडली की तो त्या चित्रपटात हिरामणची भूमिका करायला लगेच तयार झाला म्हणजे त्याने सांगूनच टाकलं की हिरामणची भूमिका मीच करणार. शैलेंद्रला सुद्धा असं वाटलं की हिरामणमध्ये असलेला करुण भाव, त्याचा साधा सरळ स्वभाव राज कपूर चांगल्या पद्धतीने सादर करू शकेल. राज कपूरवरची पडद्यावरची इमेज सुद्धा बऱ्याचदा तशीच दाखवली जायची. त्यामुळे ही भूमिका राज कपूर उत्तम सादर करेल याची शैलेंद्रला खात्री होती. फक्त प्रश्न होता मानधनाचा. राज कपूर हा त्या काळचा सगळ्यात जास्त मानधन घेणारा एक अभिनेता होता आणि तेवढे पैसे परवडणं शैलेंद्रसाठी अवघड होतं. तर शैलेंद्रला हा चित्रपट कृष्णधवल ब्लॅक अँड व्हाईट स्वरूपात अगदी कमी खर्चात काढायचा होता. पण राज कपूरला तो नाही पण म्हणू शकत नव्हता, कारण राज कपूरमुळेच त्याला चित्रपट गीतलेखनाची संधी मिळाली होती, सगळ्यात पहिली संधी. त्याच्या काळजीत अजून भर पडली जेव्हा राज कपूर म्हणाला की मला माझ्या मेहनतीचा संपूर्ण ऍडव्हान्स द्यावा लागेल, आता करणार काय. तर शैलेंद्र काळजीत पडला. पण शेवटी राज कपूरच तो त्याचा मित्रच. तर शैलेंद्रची परिस्थिती आणि स्वभाव राज कपूरला माहित होता. त्याने शैलेंद्रकडे ₹1 ऍडव्हान्स म्हणून मागितला आणि चित्रपटाचा नायक ठरला राज कपूर. मग आता नायिका कोण असेल, तर सुरुवातीला शैलेंद्रच्या मनात नूतन होती, पण तिचे नुकतेच लग्न झाले होते त्यामुळे तिने चित्रपटासाठी नकार दिला. मग शैलेंद्र वैदा रहमानकडे गेला. तिचा प्यासा आणि कागज के फूल मधला अभिनय त्याला खूप आवडला होता. पण वहिदा रहमानने चक्क नकार दिला, कारण तेव्हाच वहिदा रहमान गुरुदत्त बरोबर एका नवीन चित्रपटाच्या कामात व्यग्र होती. त्यामुळे तारखा ती देऊ शकणार. कागज के फूल आधी येऊन गेला होता. पण शैलेंद्रला हिराबाईच्या भूमिकेसाठी फक्त वहिदा रहमानचाच चेहरा दिसत होता, त्याला तीच हवी होती. आणि शेवटी गुरुदत्तने मध्यस्थी केली आणि वहिदा रहमान ही भूमिका करायला तयार झाली. या चित्रपटाचे दिग्दर्शक जरी वासू भट्टाचार्य असणार होते तरी शैलेंद्रच्या मनात या चित्रपटाबद्दल काही खास कल्पना होत्या. त्याला नेहमीसारखी माल मसाला घातलेला असा काही चित्रपट त्याला बनवायचा नव्हता. हा एका कवीच्या मनातला चित्रपट होता आणि त्यामुळे ती अर्थात एक आर्ट फिल्म असणार होती हे निश्चितच होतं. पट्टकथा लेखनासाठी शैलेंद्रने फणीश्वरनाथ रेणू यांनाच पाचारण केलं. ते मुंबईला आले आणि पटकथा लेखनाचं काम सुरू झालं. चित्रपटाच्या तांत्रिक बाबींसाठी शैलेंद्रने नविंदू घोष यांना सोबत घेतलं. नविंदू घोष यांनी बिमल रॉय यांच्यासाठी सुजाता, देवदास आणि बंदिनी या चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या होत्या. चित्रपटाला कथेचंच नाव देणं शैलेंद्रला काही मान्य नव्हतं आणि कधीतरी अचानक चर्चा करताना नाव सुचलं तिसरी कसम आणि याच नावाने पुढे चित्रपटाची निर्मिती झाली. या चित्रपटाची कथा साधारण अशी आहे की एक साधा भोळा भावडा गाडीवान हिरामण एका गावात अगदी साधं सोपं आयुष्य जगतो आहे आणि त्याने 2 शपथा घेतल्या आहेत. कधीतरी वाईट अनुभव आल्याने त्याने ठरवलंय की कधीही बांबू मी माझ्या गाडीतून नेणार नाही आणि कधी चोरीचा माल मी माझ्या बैलगाडीतून नेणार नाही, या त्याच्या 2 शपथा आहेत. एक दिवस त्याला एक अगदी रूपवान नर्तकी, एका नौटंकीत काम करणारी एक नर्तकी हिराबाई भेटते. जवळच्या मेळ्यात जाण्यासाठी ती हिरामणच्या गाडीतून प्रवास करत असते. त्या संपूर्ण प्रवासात हिरामण आणि हिराबाईचे
प्रेम जडते. पण त्या प्रेमाचा आदर करणं हिराबाईला शक्य नसतं, कारण ती अर्थात एक नौटंकीत काम करणारी नर्तकी असते. त्यामुळे ती निघून जाते आणि हिरामण तिसरी कसम घेतो की मी कधीही कुठल्या नौटंकीतल्या नर्तकीला माझ्या गाडीतून नेणार नाही. अशी ती साधारण गोष्ट आहे. तर पटकथा तयार झाली. शैलेंद्र, फणीश्वरनाथ रेणू, घोष आणि वासू भट्टाचार्य यांनी त्याचं वाचन केलं पटकथेचं. सगळ्यांना पटकथा खूप आवडली, पण वासू भट्टाचार्य यांचा राज कपूरने हिरामणची भूमिका करायला विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की राज कपूर खेडूत म्हणून शोभणार नाही आणि तो या भूमिकेसाठी फार प्रौढ दिसेल. पण शैलेंद्रने कथेचा आधार घेऊन हिरामणचं वर्णन भट्टाचार्यांना ऐकवलं आणि त्या वर्णनावरून हिरामणचं पात्र थोडं प्रौढच होतं. त्यामुळे राज कपूरच्या प्रौढ दिसण्याचा मुद्दा योग्य नव्हता. म्हणजे वासू भट्टाचार्यांचा हा मुद्दा योग्य नव्हता. आणि शिवाय शैलेंद्रने राज कपूरला शब्द दिला होता, त्यामुळे तोच नायक राहणार हे निश्चित होतं. बरोबर. त्यामुळे शेवटी वासू भट्टाचार्य राज कपूरला नायक म्हणून स्वीकारायला तयार झाले. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी शंकर जयकिशन यांनी घेतली. शैलेंद्रचा चित्रपट म्हणल्यावर तो संगीत प्रधान, तोच गीतकार होता आणि तो संगीत प्रधान असणारच, म्हणजे त्यात काही शंकाच नव्हती. या चित्रपटात 101 अशी सुंदर गाणी होती. म्हणजे चलत मुसाफिर किंवा सजन रे झूठ मत बोलो किंवा मारे गए गुलफाम याही नावाने, याही शब्दांत बोलाचं एक गाणं आहे. आणि सगळ्यांच्या आपल्या ओठावर असणारं पान खाय सय्या हमारो. या गाण्याची गंमत अशी की आशाबाईंनी हे गायलेलं एक ठसकेबाज गीत जे आहे ते आकाशवाणीला त्या काळात अश्लील वाटलं होतं आणि त्यावर काही काळ बंदी घातली गेली होती. त्यामुळे आकाशवाणीवर हे बरेच काळ हे गाणं वाजवलं जायचं नाही. बर, अच्छा. पान खाय सय्या हमारो हे अश्लील होतं. बापरे. या चित्रपटातली 3 गीतं हसरत जयपुरी यांनी रचली होती. त्यामध्ये एक होतं मारे गए गुलफाम आणि बाकीची जी काही काव्य गीतं होती ती सगळी शैलेंद्रने रचली होती. या चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी शैलेंद्रने सुब्रतो मित्र यांच्याकडे सोपवली. तर हे सुब्रतो मित्र म्हणजे कोण, तर ज्यांनी सत्यजित रे यांच्या आपू ट्रायोलॉजीचं छायाचित्रण केलं होतं. ओके, बर. त्यांनीच तिसरी कसमचं सुद्धा छायाचित्रण केलं. तू बोलली आहेस आपू ट्रायोलॉजी बद्दल. बरोबर. आपण त्याची लिंक देऊया. येस. तर अशा रीतीने चित्रपटाची पूर्वतयारी झाली आणि प्रत्यक्ष चित्रपटाच्या बांधणीला सुरुवात झाली. RK स्टुडिओमध्ये चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं. सकाळी संगीतावर चर्चा केली जायची, कुठलं गाणं कुठे बसवायचं. शंकर जयकिशन यांच्या चालींवर शब्द लिहिले जात. रेकॉर्डिंगसाठी लता दिदी, आशाबाई, रफी, मन्नाडे येत आणि दुपारनंतर फणीश्वरनाथ रेणू, घोष इत्यादी लोक येत जात. पटकथेवर चर्चा होत, खर्चाचे अंदाज बांधले जात आणि ही सगळी कामं अगदी रात्रीपर्यंत चालत. तिसरी कसमच्या कामाची सुरुवात झाली ती सजन रे झूठ मत बोलो या गाण्याच्या रेकॉर्डिंगने. महालक्ष्मी मुंबई इथे असणाऱ्या फेमस स्टुडिओमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग झालं. अगदी सुरुवातीपासून निर्मितीचं काम किती अवघड आहे याची प्रचिती शैलेंद्रला यायला लागली आणि खरं तर ही जणू काही पुढच्या येणाऱ्या अवघड दिवसांची नांदीच होती असं म्हणायला काही हरकत नाही. संपूर्ण चित्रपट शैलेंद्रला स्वतः जमवलेल्या पैशांनी तयार करायचा होता. त्याने राज कपूर, वहिदा रहमानला चित्रपटात घेतलं खरं, पण त्यांचं मानधन देणं त्याला कितपत शक्य होतं हे माहित नाही. तर वर नमूद केल्याप्रमाणे राज कपूरने त्याच्याकडून फक्त ₹1 घेतला हे बऱ्याच चित्रपट अभ्यासकांना आणि खुद्द शैलेंद्रचा मुलगा दिनेश यांना पण मान्य नाहीये. त्यांचं असं म्हणणं आहे की राज कपूरने त्याचा जो काही तेव्हाचा मानधनाचा जो काही रेट होता त्याप्रमाणेच पैसे घेतले. ओके. त्यांच्या आठवणीप्रमाणे अगदी शंकर जयकिशन यांनी सुद्धा ठरलेल्या दराप्रमाणे शैलेंद्रकडून मानधन घेतलं होतं. म्हणजे जरी ते मित्र असले तरी सुद्धा प्रोफेशनलिझम होतं आणि त्यामुळे चित्रपटाचं बजेट कोलमडायला लागलं. ओके. दुसरी एक चिंता शैलेंद्र समोर होती ती म्हणजे राज कपूर त्या काळचा अत्यंत व्यस्त कलाकार होता. त्या काळात
त्याचा एक दिल सो अफसाने, दिल ही तो है आणि संगम म्हणजे त्याच्या स्वतःचा संगम या चित्रपटांच्या कामात तो व्यग्र होता. त्यामुळे तिसरी कसमसाठी तारखा देणं त्याला जमत नव्हतं. संगमच्या चित्रीकरणासाठी तो बराच काळ परदेशात सुद्धा होता. अच्छा. त्याच्या सलग तारखा त्यामुळे काही मिळायच्या नाही. दुसरीकडे वहिदा रहमानचा 14वीं का चांद अतिशय लोकप्रिय झाला होता. त्यामुळे त्यांना अनेक निर्मात्यांकडून मागणी येत होती. त्यावेळी त्या गाईड, कोहरा आणि मुझे जीने दो हे 3 चित्रपट त्या करत होत्या. सगळे बिग बजेट चित्रपट. त्यामुळे त्यांच्यासाठी त्यांच्याकडे खूप वेळ द्यायला नसायचा, कारण या सगळ्या बिग बजेट चित्रपटांसाठी त्यांना वेळ द्यायला लागायचा. जेव्हा त्यांना वेळ असायचा तेव्हा राज कपूरला वेळ नसायचा, आणि जेव्हा राज कपूरला वेळ असायचा तेव्हा वहिदा रहमानांना वेळ नसायचा. त्यामुळे झालं असं की चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होऊन 1.5 वर्ष झालं तरी 25% चित्रपट सुद्धा तयार झालेला नव्हता. अरे बापरे. आणि प्रोडक्शनचे खर्च चालूच होते. त्यामुळे शैलेंद्रचे स्वतःजवळचे पैसे संपत चालले होते. मग चित्रीकरण चालू ठेवण्यासाठी त्याने बाहेरून फायनान्स घ्यायचं ठरवलं. पण प्रत्येक फायनान्सरला फक्त नफा तोटा एवढंच दिसायचं. त्यामुळे बऱ्याच जणांनी त्याला असं सांगितलं की हा पिक्चर काही चालणार नाही, कारण पब्लिकला, प्रेक्षकांना सिनेमाकडे आकर्षित करण्यासारख्या कुठल्याच गोष्टी फिल्ममध्ये नाहीत असं त्यांचं म्हणणं होतं. जर का अशा गोष्टी समाविष्ट केल्या तरच ते पैसे द्यायला तयार होते, आणि त्यातले सुद्धा काही जण. आणि फक्त राज कपूर आणि वहिदा रहमान यांच्या नावावर पैसे कोणी द्यायला तयार होईना. अच्छा, ओके. तर थोड्याफार प्रयत्नाने जरा पैसे जमले होते, पण ते सुद्धा संपत चालले होते. आता 2च पर्याय उरले होते शैलेंद्र समोर, की एकतर भरमसाठ व्याजाने पैसे उभे करायचे किंवा गीतलेखनाची जितकी आमंत्रणं येतील ती सगळी स्वीकारायची. कारण त्याचं कुटुंब सुद्धा मोठं होतं. बायको, 3 मुलं 2 मुली असा त्याचा संसार होता. पण गीतलेखनातून हवी तितकी रक्कम उभी राहत नव्हती, जी त्याला चित्रपट आणि कुटुंब या दोघांसाठी उपयोगी पडेल अशी. आणि परत तिसरी कसमसाठी उशीर होत चालला होता ते वेगळंच. त्यामुळे शैलेंद्रला असं वाटायला लागलं की हा कुठल्या मोहात पडलो आपण, हे स्वप्न आपलं भंगतंय का काय. परदेशात स्वतःच्या चित्रपटाच्या म्हणजे संगमच्या शूटिंगसाठी गेलेला राज कपूर परत आला, आणि त्याने तो चित्रपट आधी पूर्ण करून, संगम चित्रपट त्याने पूर्ण करून 1964 साली तो प्रदर्शित केला. तिसरी कसम लांबत होता, पण शैलेंद्रच्या मनात एक आशा होती की चित्रपट पूर्ण होईल, लोक तो पाहायला गर्दी करतील, जाणकार लोक त्याचं कौतुक करतील. पण कवीने चित्रपट निर्माण करायचं स्वप्न पाहणं म्हणजे स्वतःहून कफल्लक बनण्यासारखं आहे असं हिंदी चित्रपट सृष्टीत म्हणतात. आणि अनेक कवींच्या बाबतीत असं झालेलं आहे. त्यात अगदी जानिसार अख्तर आणि गुलजार यांच्यासारखी सुद्धा मंडळी आहेत ज्यांना स्वतःच्या चित्रपट निर्मितीच्या व्यवसायात हात पोळून घ्यावे लागले. या व्यवसायात फक्त परकेच फसवतात किंवा फसवू शकतात असं नाही, आपल्या जवळची माणसं सुद्धा फसवू शकतात याचा प्रत्यय शैलेंद्रला आला. निर्मिती खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी किंवा त्याच्यावर देखरेख ठेवण्यासाठी शैलेंद्रने आपल्या मेहुण्याला, बायकोच्या भावाला नेमलं होतं. पण याने शैलेंद्रचा आणि त्याच्या पैशांचा असा काही गैरफायदा घेतला की काही सांगायची सोय नाही. चित्रपटाच्या पैशांवर त्याने स्वतःसाठी 20 सूट शिवून घेतले. चित्रपटात वापरण्यासाठी वाटेल त्या किमतीला बैलगाड्या आणि बैल विकत घेतले. आणलेले बैल मेले असं दाखवून नवीन बैल विकत आणले. अरे बापरे. आणि ह्यातले वरचे पैसे स्वतःच्या खिशात घातले. चित्रपटातल्या खेडेगावातल्या चित्रीकरणासाठी खेडेगाव शोधत शोधत हा शैलेंद्रचा मेहुणा पोहोचला मध्य प्रदेशातल्या बीना नावाच्या गावी. आणि खरं तर हे मुंबईच्या आसपासच्या गावात सुद्धा होऊ शकलं असतं, पण तो पोहोचला मध्य प्रदेश पर्यंत. आणि हे सगळे निर्णय तो स्वतः घ्यायचा आणि शैलेंद्रच्या नावावर खपवायचा. तो शैलेंद्रच्या घरचा माणूस असल्यामुळे कोणी फार काही बोलू शकायचं नाही. तर या बीनाच्या शूटिंगसाठी एवढा खर्च झाला की त्या खर्चात एक संपूर्ण सिनेमा तयार झाला असता. तर म्हणे या मेहुण्याची त्याच्या एक प्रेयसी बीनाला राहायची, त्यामुळे त्याने इतक्या लांबचं चित्रपटाचं शूटिंगचं गाव निवडलं आणि इतका खर्च त्याच्यामुळे त्याने करायला लावला. तर हे सगळे त्याचे उद्योग फार नंतर राज कपूर आणि मुकेशच्या लक्षात आले, गायक मुकेश यांच्या लक्षात आले, पण तेव्हा फार वेळ निघून गेला होता. दुसरी एक डोकेदुखीची भर तेव्हाच पडली ती अशी की बासू भट्टाचार्य जे चित्रपटाचं दिग्दर्शन करत होते त्यांचं
युनिट मधल्या फार कोणाशी पटायचं नाही. त्यांचा स्वभाव फार हट्टी आणि एककल्ली होता असं म्हणतात. तर त्यांना खेड्यातल्या जीवनाबद्दल फार माहिती नव्हती. तयारीशिवायच ते सेटवर यायचे. पटकथेतल्या अनेक भाषेतल्या शब्दांचे अर्थ त्यांना माहीत नसायचे. बासू भट्टाचार्य हे तिसरी कसमचे दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली बासू चॅटर्जी यांनी काम केलं आणि नंतर त्यांनी स्वतःचे चित्रपट बनवलेच. तर ते बासू चॅटर्जी आणि BR इशारा यांच्यावर काम सोपवायचे. आणि अनेक जणांचं असं मत आहे की बासू भट्टाचार्य यांच्या दिग्दर्शन शैलीमध्ये हा चित्रपट बसणारा नव्हता, त्यामुळे असं झालं असावं कदाचित. चित्रपटाचं चित्रीकरण लांबतच होतं. अजून बरीच रक्कम जमली नव्हती. पैशांसाठी मिळतील ते चित्रपट स्वीकारण्याचं त्याने ठरवलं होतं शैलेंद्रने. 1962 ते 66 मध्ये त्याचे 30 चित्रपट प्रकाशित झाले. याच काळात आला गाईड. तिसरी कसम मध्ये शैलेंद्र व्यस्त असल्याने विजय आनंद गाईडचा जो दिग्दर्शक निर्माता होता त्याने हसरत जयपुरींकडे तो गेला होता गीत लेखनासाठी. पण त्यांनी लिहिलेलं गाणं आनंद बंधूंना, देवानंद आणि विजय आनंद यांना काही आवडलं नाही. शेवटी गाईडची सगळी गीतं शैलेंद्रनेच लिहिली आणि गाईडने एक इतिहास घडवला. पण तिसरी कसमचा मुहूर्त काही लागत नव्हता. 1960 साली काम सुरू झालेला चित्रपट 66 पर्यंत पूर्ण झालेलाच नव्हता. यावर्षी शैलेंद्रने आपलं सारं लक्ष तिसरी कसमवर केंद्रित करायचं ठरवलं 1966 मध्ये. पण हवे तेवढे पैसे जमत नव्हते आणि उरतही नव्हते. शैलेंद्र प्रचंड तणावाखाली होता. त्याच्या पत्नीने एक आठवण अशी सांगितली आहे की बँक मधले पैसे संपले होते. काही पैसे त्यांनी त्याच्या बायकोने साठवून ठेवले होते, पण एके दिवशी ते पण गायब झाले. तर काय करावं, कुणाला विचारावं, काही त्यांना कळेना. शेवटी त्यांनी आपल्या नवऱ्याला म्हणजे शैलेंद्रनाच सगळं सांगितलं. त्यावर शैलेंद्र गंभीर होऊन म्हणाले की मीच ते घेतले होते. काय यातनाच झाल्या असतील त्या कवी मनाला असं वागताना, आणि परिस्थिती माणसाला कसं वागायला भाग पाडते. अर्धा चित्रपट अजून पूर्ण व्हायचा होता. प्रचंड तणावाखाली होता शैलेंद्र. काही वर्षांपूर्वी सुटलेलं त्याचं मद्यपान पुन्हा सुरू झालं. त्याचबरोबरीने धूम्रपानाचंही प्रमाण वाढत गेलं. दारूच्या नशेत तर त्यांना कधी कधी शुद्ध राहायची नाही. गाईड नंतर चित्रीकरणाला थोडा वेग आला आणि चित्रीकरण संपत आलं असताना बासू भट्टाचार्य यांचं काहीतरी बिनसलं आणि ते बरेच दिवस कामाकडे फिरकलेच नाही. शेवटी राज कपूर आणि मुकेश यांनी मिळून चित्रपटाचं काम चलाऊ रूप तयार केलं, पूर्ण केला आणि RK स्टुडिओज मध्ये तो वितरकांना दाखवला. तर इतका वेळ लागून सुद्धा तिसरी कसमचं अंतिम रूप मात्र अतिशय देखणं झालं होतं. पण चित्रपटाचा शोकात्म शेवट वितरकांना फार काही आवडला नाही. शेवटी नायक नायिकेचं मिलन होत नाही असं या चित्रपटात आहे. आणि ते मिलन व्हावं किंवा असं दाखवावं असं खुद्द राज कपूरला पण वाटत होतं. पण शैलेंद्रला ही कल्पना सुद्धा करवत नव्हतं शेवट बदलणं. कारण हिरामण आणि हिराबाईच्या नात्याला कुठेही भविष्य नव्हतं, कुठेही नाव त्याला देता येत नव्हतं. फक्त वर्तमानातला तो क्षण ते जगत होते. त्यामुळे त्यांची ताटातूट ही अनिवार्य होती. त्यावरच चित्रपटाचं नाव पण अवलंबून होतं. कारण ते एकत्र आले असते तर हिरामणला तिसरी कसम घ्यायचं प्रयोजनच उरलं नसतं. फक्त पैशांसाठी, व्यवहारासाठी शैलेंद्र हा निर्णय घेण्यासाठी तयार नव्हता. कफल्लक होण्याची वेळ आली तरी राज कपूर पण आपला निर्णय बदलायला काही तयार नव्हता. शेवटी शैलेंद्रने फणीश्वरनाथ रेणूंना बोलावून घेतलं. रेणूंना पण शेवट बदलणं काही मान्य नव्हतं, त्यांचीच कथा होती. आणि शेवटी शैलेंद्रने निर्णय घेतला की शेवट बदलायचा नाही, चित्रपट तसाच प्रदर्शित करायचा. तर शेवटी चित्रपट तयार झालाय अशी बातमी पसरली आणि ज्यांनी पैसे दिले होते ते सगळे वसुलीसाठी फेरा मारायला लागले. सावकार घरी यायला लागले. चित्रपट प्रदर्शित पण झाला नव्हता तरी सुद्धा ते घरी यायला लागले. शैलेंद्रचं घरी राहणं कठीण झालं. तो 4-4 दिवस घरी जाईनासा झाला. खूप दारू प्यायला लागला. घरी गुंड यायला लागले. शैलेंद्र अगदी एकटा पडला होता त्या काळात. त्याचा जीवनातला रस हळूहळू कमी व्हायला लागला. त्याचं गीतलेखन त्या काळात जवळजवळ संपलं होतं. मेरा नाम जोकर आणि ज्वेलथीफ साठी त्याने 1-2 गाणी लिहिली, पण तेवढंच. त्यानंतर त्याला काही सुचेनासं झालं. दिवस रात्र त्याच्या मनात फक्त तिसरी कसमचाच विचार सुरू असायचा. शैलेंद्रचीच
अशी अवस्था होती तर त्याच्या बायका मुलांची म्हणजे काय अवस्था झाली असेल. हो ना. की पैशांच्या कमतरतेमुळे घरची हालाकीची परिस्थिती होतीच, पण आपल्या जवळचं माणूस इतक्या तणावाखाली आहे आणि आपल्या देखत खचत चालली आहे ती व्यक्ती आणि आपण हतबल आहोत परिस्थितीपुढे, आपण काहीही करू शकत नाही. हेल्पलेस. किती भयानक हो असेल. ना. तिसरी कसमसाठी पैसे दिलेल्या एका वितरकाने थोडेफार पैसे वसूल होतील या आशेने दिल्लीच्या एका चित्रपटगृहात तो प्रदर्शित केला. पण त्याची वातावरण निर्मिती फार काही केली नाही. म्हणजे फक्त चित्रपट प्रदर्शित केला, त्याच्याबद्दल लोकांना आकर्षण वाटेल किंवा लोक चित्रपट बघायला येतील असं वातावरण निर्माणच झालं नाही. त्यामुळे सुरुवातीला चित्रपट पाहायला लोक आलीच नाही. फार नंतर लोकांना कळत गेलं की अमुक अमुक एक असा चित्रपट आहे आणि तो फार उत्कृष्ट आहे आणि मग लोक गर्दी करायला लागली. पण दरम्यान झालं असं की चित्रपट प्रदर्शन होणार म्हणल्यावर काही देणेकऱ्यांनी दिल्ली कोर्टात धाव घेतली आणि शैलेंद्रच्या नावाचं वॉरंट निघालं. दिल्लीला गेलो तर अटक होईल म्हणून शैलेंद्र त्याच्याच सिनेमाच्या पहिल्या खेळासाठी हजर राहू शकला नाही. राज कपूर त्याच्या परिवारासह गेला होता, त्यालाच कसं तरी प्रीमियरला उपस्थित राहता आलं. पण योग्य पब्लिसिटी न केल्यामुळे प्रेक्षक चित्रपट पाहायला आलेच नाहीत. शेवटी ज्या चित्रपटगृहात सिनेमा लागला होता ती जी वस्ती होती ती फार बकाल होती आणि तिथे फक्त सिगरेटचे चित्रपट लागत. त्यामुळे तिसऱ्याच दिवशी चित्रपट टॉकीज मधून काढून घ्यावा लागला. पण आपला चित्रपट किमान प्रदर्शित झाला याचं शैलेंद्रला समाधान वाटत राहिलं. मुंबईमध्ये मात्र चित्रपट प्रदर्शित होण्यास फार त्रास व्हायला लागला. कोर्ट कचेऱ्या आणि देणेकऱ्यांच्या चक्रा हे चालू होतच. अति मद्यपानामुळे शैलेंद्रला लिव्हरचा त्रास चालू झाला. त्याला लिव्हर सिरोसिस झालाय असं डॉक्टरांनी निदान केलं. मद्यपान वर्ज्य होतं पण ते काही कवीला या जमलं नाही. 11 डिसेंबरला त्याने सपनों का सौदागरसाठी एक गाणं लिहिलं, पण ते त्याचं शेवटचं गाणं ठरलं. त्या गाण्याचे बोल होते, तुम प्यार से देखो हम प्यार से देखे, जीवन के अंधेरे में बिखर जाए उजाला. आणि हे गाणं अपूर्णच राहिलं, ते पूर्ण होऊच शकलं नाही. 13 डिसेंबरला त्यांना खूप अस्वस्थ वाटू लागलं. त्याच्या बायकोने राज कपूरला फोन लावला. राज कपूरने त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. 14 डिसेंबर राज कपूरचा वाढदिवस. शैलेंद्रने आपल्या मित्राकडे जायची खूप इच्छा व्यक्त केली पण ते शक्यच नव्हतं. त्याचे बरेच मित्र दवाखान्यात त्याला भेटायला आले होते, पण जे विधिलिखित होतं तेच झालं. दुपारी 3 वाजताच्या सुमारास शैलेंद्रचं निधन झालं. मग तिसरी कसमचं पुढे काय झालं तर शैलेंद्रच्या मृत्यूनंतर 4 महिन्यांनी मुंबईच्या अप्सरा चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित झाला. तिथे तो 5 आठवडे हाऊसफुल चालला होता. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद त्याला मिळाला. चित्रपट खूप आवडला लोकांना. अगदी शैलेंद्रला वाटत होतं तसंच झालं, पण सगळं त्याच्या मृत्यूनंतर. सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून तिसरी कसमला राष्ट्रपती सुवर्ण पदक मिळालं. बेंगाल फिल्म जर्नलिस्ट असोसिएशनने एकंदर 11 पुरस्कारांनी या चित्रपटाला सन्मानित केलं. जे सुंदर स्वप्न शैलेंद्रने पाहिलं होतं ते सगळं सत्यात उतरलं, पण सगळं घडलं ते त्याच्या मृत्यूनंतर. चित्रपटाला यश प्राप्त होण्यासाठी शैलेंद्रला काळाच्या पडद्याआड जायला लागलं. पण या चित्रपटाचं दुर्दैव असं की त्याच्या मालकी हक्कावरून नंतर खूप वाद झाले. अगदी कोर्टात प्रकरण गेलं हे सगळं. चित्रपटाची मागणी वाढू लागली आणि कोर्टाने मग नफ्याचा हिशोब ठेवण्यासाठी कोड रिसिव्हर नेमला. हे प्रकरण अगदी 3-4 वर्ष चाललं, पण चित्रपटातून झालेल्या नफ्याचा शैलेंद्रच्या बायकोला कुटुंबाला खूप फायदा झाला. सगळी देणी फेडून बरीच रक्कम त्यांना मिळाली. पण पैसे सगळं काही असू शकत नाही. राष्ट्रीय सुवर्ण पदक स्वीकारण्यासाठी शैलेंद्रची बायको शकुंतला आणि त्यांची मुलं कार्यक्रमाला गेले होते. कार्यक्रमानंतर सगळे जण आपापल्या गाडीतून निघून गेले, पण शकुंतला आणि शैलेंद्रची मुलं हातात स्मृतिचिन्ह घेऊन बस स्टॉपच्या दिशेने त्यांना ते चालत गेले. एका मोरपिशी स्वप्नाचा शेवट हा असा झाला. चटका लावून जाणार खरंच. आणि अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे, युट्यूबवर तो उपलब्ध आहे, सगळ्यांनी जरूर पाहावा. म्हणजे खरोखर आर्ट फिल्म आहे. गाणी तर सुंदर आहेतच, पण खूप वेगळ्या धाटणीचा एक चित्रपट आहे. चित्रपटाबद्दल मी खूप बोलत नाही आता, पण सुंदर सिनेमा आहे. आणि म्हणजे खरंच
ही स्टोरी मला माहिती होती या चित्रपटाच्या मागची, आणि ती माहिती ती वाचल्यानंतर मी चित्रपट पाहिला, त्याच्यामुळे तो अजून जास्त भावला मला. रडू येतं आपल्याला, डोळ्यात पाणी येतं आपल्या, की इतकं सुंदर स्वप्न होतं आणि त्याचा शेवट असा नव्हता व्हायला हवा. खरंय. तू कशाबद्दल बोलणार आहेस आज? गेल्या 2 भागात आपण जर्मनीमध्ये बर्लिनला होतो. आता तिथून आपण जरा खाली दक्षिणेकडे येऊ. जर्मनी, ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंड या तिन्ही देशांच्या बॉर्डरला चिकटून बोडेन्झे नावाचं एक प्रचंड मोठं तळ आहे. त्याचं इंग्रजी नाव आहे लेक कॉन्स्टान्स. या लेक कॉन्स्टान्सच्या तीरावर जर्मनीमध्ये फ्रिड्रिशहाफेन नावाचं शहर आहे. या शहरात किंवा त्या शहराच्या आजूबाजूच्या परिसरात आपण फेरफटका मारला की आपल्याला आकाशात प्रचंड मोठ्या एका फुग्यासारखं लांबट, एखाद्या सिगार सारखं दिसणारं काहीतरी तरंगत जाताना दिसतं. त्याला झेप्पेलिन म्हणतात. आता तुमच्यापैकी काही श्रोत्यांनी हे पाहिलं असेल किंवा काही जणांनी याबद्दल ऐकलंही असेल. या झेप्पेलिनचा पहिल्या महायुद्धात जर्मनीने इंग्लंड आणि फ्रान्सवर हल्ले करायला भरपूर उपयोग केला होता. पण हे झेप्पेलिन म्हणजे नेमकं काय? हे हवेत तर उडतं, पण ना ते विमानासारखं दिसतं, ना ग्लायडर सारखं, ना हेलिकॉप्टर सारखं. मग हे नेमकं काय आहे? तर हे आहे एअरशिप. आपण एव्हिएशनचा इतिहास जर पाहिला तर आपल्याला लक्षात येतं की आकाशात विहार करण्याचा माणसाचा प्रयत्न फार पूर्वीपासून होता. बरोबर. म्हणजे चीनमध्ये पतंग उडवण्याची कला अगदी इसवी सन पूर्व काळापासून होती. पाश्चिमात्य जगात 15व्या शतकात लिओनार्डो दा विन्सीने सुद्धा काही उडणाऱ्या मशीन्सची डिझाईन्स तयार केली होती. पण त्यावेळेच्या टेक्नॉलॉजिकल जे ज्ञान होतं त्या दृष्टीने ती डिझाईन्स अस्तित्वात किंवा प्रत्यक्षात आणणं अवघड होतं. साधारण 18व्या शतकाच्या शेवटी हायड्रोजन गॅसचा शोध लागला आणि नंतर पुढच्या काही वर्षातच हायड्रोजन बलून्स तयार झाले किंवा हॉट एअर बलून्स. आणि हायड्रोजन बलून्सच्या शोधामुळे एअरशिप्सच्या डेव्हलपमेंटला खरं तर एक पुश मिळाला. तर जॉन बाप्टिस्ट मॉइस्नियर, हे फ्रेंच नाव आहे, कदाचित मी हे चुकीचं उच्चारत असेल, पण या माणसाने 18व्या शतकातच हवेपेक्षा वजनाने हलक्या आणि इन्फ्लेटेबल एअरशिप्सची डिझाईन्स तयार केली होती. त्यानंतर जवळजवळ 70 वर्षांनी हेनरी गिफार्ड, हाही फ्रेंचच इंजिनियर, त्या फ्रेंच इंजिनियरने या मॉइस्नियरची जी डिझाईन्स होती ती वापरून पहिलं एअरशिप तयार केलं. आणि या एअरशिपला 3 हॉर्स पॉवरचं स्टीम इंजिन होतं आणि 3 ब्लेडेड एक प्रोपेलर लावला होता. तर हे पहिलं एअरशिप होतं आणि ते ताशी 6 मैल या वेगाने प्रवास करायचं. पण वेगवान वाऱ्यात त्याला ताब्यात ठेवणं कठीण होतं. पुढे 1884 मध्ये पहिली कंट्रोलेबल एअरशिप ला फ्रान्स ही फ्रेंच आर्मीने बनवली आणि त्या एअरशिपने अनेक यशस्वी उड्डाणही केली. त्याचं नाव होतं ला फ्रान्स असं नाव होतं. तर हे सगळं फ्रान्समध्ये चालू होतं. मग हे सगळं झालं त्यानंतर जर्मनीमध्ये फेर्डिनंड फॉन झेप्पेलिन नावाच्या इसमाने जर्मनीमधल्या व्युर्टेंबर्ग राज्याच्या राजाला पत्र लिहिलं. हे सगळं होतं 1884 मध्ये. तर त्यात त्याने अशा प्रकारच्या एअरशिप्स जर्मनीकडे कशा नाहीत आणि या क्षेत्रात जर्मनीमध्ये डेव्हलपमेंट व्हायची कशी गरज आहे हे त्याने त्या पत्रात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. तर हा कोण होता? फेर्डिनंड फॉन झेप्पेलिन हा इसम कोण होता? त्याला एअरशिप्स बद्दल इतका का म्हणजे कन्सर्न का होता? तर हे झेप्पेलिन हे खानदान नोबिलिटी म्हणतात त्यातलं होतं, जर्मन नोबिलिटी. तर या बड्या घरचा हा मुलगा, त्याचा जन्म 1838चा आणि त्याचं बालपण कॉन्स्टान्स जवळच्या एका गावात गेलं. तर हे कॉन्स्टान्स हे फ्रिड्रिशहाफेनच्या जवळच आहे. तिथे त्यांचा एक भला मोठा बंगला होता, म्हणजे ज्याला मॅनॉर म्हणता येईल असं.
त्याला आणि त्याच्या भावंडांना शिकवायला एक प्रायव्हेट ट्युटर यायचा. नोबिलिटी ना, म्हणजे एकदम. हा. पुढे मग त्याने पॉलिटेक्निक आणि मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यावर तो व्युटेंबर्ग राज्याच्या सैन्यात ऑफिसर म्हणून भरती झाला. तर हे साल होतं साधारण 1856, 1856. म्हणजे बघ, मी मागच्याच एपिसोडमध्ये सांगितलं की जर्मनी हा देश अस्तित्वात तेव्हा यायचा होता. 1871 मध्ये जर्मनी हा देश खर तर असा अस्तित्वात आला. त्यावेळेस 1856 मध्ये छोटी छोटी राज्य होती. 1858 मध्ये ह्या फर्डिनांड फॉन झेपेलिनला सर्व्हिस मधून पुढचं अभियांत्रिकी, विज्ञान आणि रसायनशास्त्राचं शिक्षण घेण्याकरता रजा मिळाली. पण लगेचच 1859 साली युद्ध सुरू झाल्यामुळे त्याला सेवेत रुजू व्हायला लागलं परत. 1861 मध्ये 1861 मध्ये अमेरिकन सिव्हिल वॉर सुरू झाला आणि फर्डिनांड फॉन झेपेलिनने 1863 मध्ये एक मोठी रजा टाकली आणि अमेरिकन युनियनच्या एका आर्मीचं निरीक्षण करायला तो अमेरिकेमधल्या व्हर्जिनियाला रवाना झाला. अमेरिकेत फिरताना त्याला जॉन स्टायनर नावाचा एक बलूनिस्ट भेटला. तर त्याच्याबरोबर पहिल्यांदा झेपेलिनने बलूनच्या साह्याने तो वर एरियल असेंट म्हणतात, म्हणजे हवेत चढाई त्याने पहिल्यांदा केली त्याच्या आयुष्यात. तर त्याच्या डोक्यात तेव्हापासून अशा प्रकारच्या एअरशिप्स किंवा डिरिजिबल, ज्याला म्हणजे डिरिजिबल म्हणजे काय की ज्याला स्टिअर करता येईल, ज्याला कंट्रोल करता येईल, अशा प्रकारच्या एअरशिप्स बद्दल विचार त्याच्या डोक्यात सुरू झाला. पुढे तो परत मायदेशी परतला आणि सैन्याच्या सेवेत पुन्हा रुजू झाला आणि पुढे वरवरच्या हुद्द्यांवरही सरकला. 1871च्या फ्रँको प्रुशियन युद्धात, म्हणजे ज्या युद्धानंतर जर्मनी देश अस्तित्वात आला, त्या युद्धात त्याने मोठा पराक्रम गाजवला आणि त्यानंतर अखंड जर्मनी देश अस्तित्वात आल्यावर त्याच्या पराक्रमामुळे त्याचं जर्मनीभर चांगलं नाव पण झालं. 1891 मध्ये 1891 मध्ये वयाच्या 52व्या वर्षी त्याने आर्मीमधून राजीनामा दिला आणि आपलं पूर्ण लक्ष त्याने या एअरशिप्सवर केंद्रित केलं. म्हणजे 52 इयर्सचा होता, 52 वर्षाचा होता आणि इतक्या मोठ्या वयात त्याने पूर्णपणे आपलं लक्ष या गोष्टीवर केंद्रित केलं. त्यांनी करिअरची डायरेक्शन चेंज केली आणि मग अर्थात ना त्यांना एकटा माणूस काय करणार, तर त्यांनी एका इंजिनियर बरोबर एअरशिपसाठी लागणारी वेगवेगळी मटेरियल्स टेस्ट करायला सुरुवात केली. एअर प्रोपेलर्सचं टेस्टिंग सुरू झालं. तर योग्य अशी इंजिन्सची गरज होती, तर इंजिन्सची शोधाशोध सुरू झाली. एअरशिप्स करता हायड्रोजन गॅस वापरण्याचा त्यांचा विचार होता. त्यामुळे अत्यंत शुद्ध, हायली प्युअर हायड्रोजन गॅस मिळवण्यासाठी त्यांची खटपट सुरू झाली. या सगळ्यात त्याला थोडे सेटबॅक सुद्धा बसले, पण एअरशिपची एक रिफाईंड आयडिया तयार झाली. अल्युमिनियमचं फ्रेमवर्क, ज्यावर फॅब्रिक एन्व्हलप आणि आतमध्ये गॅसच्या पिशव्या ज्या गरजेप्रमाणे एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट होतील, इंजिन वगैरे वगैरे असं सगळं डिटेल्ड एक रिफाईंड डिझाईन तयार झालं. तर त्या डिझाईनला 1895 साली 1895 साली पेटंट मिळालं. आता या स्टिअरेबल एअरशिप्स म्हणजे कंट्रोलेबल एअरशिप्सच्या डिझाईनला पुढे प्रत्यक्षात आणायला फंडिंगची गरज होती. या डिझाईनवरून प्रभावित होऊन असोसिएशन ऑफ जर्मन इंजिनियर्सने आर्थिक मदतीसाठी लोकांना आवाहन केलं आणि यातूनच अनेक कॉन्टॅक्ट्स या झेपेलिन, फर्डिनांड फॉन झेपेलिनचे बरेच कॉन्टॅक्ट्स तयार झाले, नेटवर्क तयार झालं. वेगवेगळे इंजिनियर्स, शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक पुढे आले आणि एक जॉईंट स्टॉक कंपनी तयार झाली, ज्याचं नाव होतं गेझेलशाफ्ट zur Förderung der Luftschifffahrt. लुफ्टशिफ म्हणजे एअरशिप. तर ह्या जॉईंट स्टॉक कंपनी तयार झाल्यावर त्यात अर्ध्याहून अधिक शेअर या फर्डिनांड फॉन झेपेलिनचा होता आणि अशा प्रकारे पहिलं यशस्वी रिजिड एअरशिपची बांधणी सुरू झाली.
झेपेलिन LZ-1 2 जुलै 1900 ह्या दिवशी LZ-1 ने पहिल्यांदा आकाशात झेप घेतली. जवळजवळ 20 मिनिटं हे LZ-1 हवेत होतं, पण लँडिंग करताना डॅमेज झालं. मग पुन्हा दुरुस्ती करून LZ-1चं 2 वेळा उड्डाण झालं, पण जर्मन गव्हर्नमेंट कडून इन्व्हेस्टमेंट काही त्यांना मिळाली नाही. झेपेलिनला पैसे कमी पडू लागले, त्याच्यामुळे त्याने ब्रेक घेतलाय आणि जरा खटपट करून पुन्हा पैसे उभे केले. डायमलर आणि कार्ल बेर्ग ह्या दोघा व्यावसायिकांचा त्याला पाठिंबा सुरुवातीपासूनच होता. 1906 मध्ये LZ-2 हे दुसरं एअरशिप तयार झालं. म्हणजे जवळजवळ मध्ये त्यांनी 6 वर्ष घेतली, 1900 ते 1906. पण तेही अयशस्वी ठरलं. लगेचच तिसऱ्या एअरशिप LZ-3 ची बांधणी सुरू केली. याचं बाकी कॉन्फिगरेशन LZ-2 सारखंच होतं, पण गॅसची कपॅसिटी जास्त होती. हे एअरशिप बऱ्यापैकी यशस्वी झालं. त्याची 2 उड्डाणं झाली आणि दुसऱ्या उड्डाणात त्याने 58 km/h म्हणजे ताशी 58 किलोमीटरचा वेग गाठला. आणि या यशानंतर झेपेलिनच्या कामामध्ये जर्मन सरकारने लक्ष घातलं. त्याचं काम सुरू ठेवायला त्याला 5 लाख डॉइच मार्क बक्षीस दिलं. पण त्याची एअरशिप विकत घेण्याच्या मुद्द्यावर गव्हर्नमेंटने अट घातली. जर त्याच्या एअरशिपने 24 तासाची ट्रायल फ्लाईट पूर्ण केली तरच सरकार त्याच्याकडून एअरशिप विकत घेण्याचा विचार करेल, अशी ती अट होती. हे करणं ते जे LZ-3 होतं त्याच्या क्षमतेच्या बाहेर होतं, म्हणून LZ-4 या मोठ्या एअरशिपची बांधणी सुरू झाली. ह्या LZ-4 एअरशिपचा अपघात होऊन ते आगीत जळून गेलं. पण यानंतर एक मोठा फायनान्शियल ब्रेक थ्रू ज्याला म्हणतो तसा या एअरशिप्सना आणि झेपेलिनला मिळाला. म्हणजे वाईटातून काहीतरी चांगलं होतं म्हणतात, तसं झालं. तर आधीच्या एअरशिप्सच्या उड्डाणांमुळे या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये सर्वसामान्य लोकांचा इंटरेस्ट सुद्धा खूप वाढला होता. LZ-4च्या अपघातानंतर एक प्रचंड मोठं डोनेशन कॅम्पेन झालं आणि लोकांनी प्रचंड मदत केली आणि 6 मिलियन डॉइचे मार्क उभे केले गेले. म्हणजे केवढा पैसा उभा केला बघ, फक्त डोनेशनच्या कॅम्पेन थ्रू. तर या पैशातून लुफ्टशिफ्टबाऊ झेपेलिन GmbH ही कंपनी आणि झेपेलिन फाउंडेशनची स्थापना झाली. LZ-3 म्हणजे जे LZ-4 ज्या अपघातात जळालं तर त्याच्या आधीचं LZ-3 चीच मग त्यांनी क्षमता वाढवली आणि त्याच्या काही टेस्ट फ्लाइट्स झाल्या आणि त्यानंतर जर्मन गव्हर्नमेंटने LZ-3 विकतही घेतलं आणि फेर्डिनंड फॉन झेपेलिनचा ऑर्डर ऑफ द ब्लॅक ईगल हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव केला. हळूहळू एअरशिप्सना झेपेलिन हेच नाव रूढ झालं. लुफ्टशिफ्टबाऊ झेपेलिन कंपनीने पुढे झेपेलिन एअरशिप्सवरचं काम आणि निर्मिती सुरू ठेवली. सर्वसामान्य जर्मन नागरिकांमध्ये एअरशिप्स बद्दल खूप उत्सुकता आणि आस्था होती. खरं तर त्याचाच उपयोग करायचा ठरवून 1909 मध्ये एक कमर्शियल पॅसेंजर कॅरिंग कंपनी ज्याचं नाव होतं DELAG म्हणजे डॉइचे लुफ्टशिफ्टफार्ट्स-Aktiengesellschaft DELAG या कंपनीची स्थापना झाली. ही जगातली पहिली एअरलाईन सेवा देणारी कंपनी. पुढच्या 5 वर्षात म्हणजे पहिलं महायुद्ध सुरू व्हायच्या आधी या DELAGच्या झेपेलिन एअरशिप्सनी जवळजवळ 1600 कमर्शियल फ्लाइट्स मधून 34,000 प्रवाशांना वाहून नेलं. तोपर्यंत 34,000 प्रवाशांना वाहून नेलं होतं, म्हणजे फक्त 5 वर्षात. मग पहिल्या महायुद्धात जर्मनीने म्हणजे इम्पेरियल जर्मनी होतात, कायझर विल्हेल्म II वगैरे, मी जे मागच्या भागात मी ज्याबद्दल सांगितलं, तर या पहिल्या महायुद्धात जर्मनीने झेपेलिन एअरशिप्सचा लॉंग डिस्टन्स बॉम्बर्स म्हणून वापर करायला सुरुवात केली. खरं तर झेपेलिन्सचा म्हणजे या एअरशिप्सचा, आता यापुढे मी झेपेलिन म्हणेन त्याचा अर्थ एअरशिप असेल, तर या झेपेलिन्सचा तसा डायरेक्ट परिणाम युद्धात खूप नव्हता, पण हे नवं तंत्रज्ञान होतं. त्यात एरोप्लेन्स म्हणजे जी आता एरोप्लेन्स जी हेवियर दॅन एअर टेक्नॉलॉजी वापरतात
त्याच्यावर त्या काळात तेवढं काम झालं नव्हतं आणि एरोप्लेन्सचा पहिल्या महायुद्धातला वापर तसा मर्यादित होता. आणि झेपेलिन्सची जर्मनीत जितकी प्रगती तोपर्यंत झाली होती तितकी बाकी कुठल्या देशात झाली नव्हती. त्यामुळे या झेपेलिन्सच्या वापराने अलाइड पॉवर्स म्हणजे ब्रिटिश, फ्रेंच, तर त्या सगळ्या देशांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. तर त्याकडे हे देश बऱ्यापैकी ह्या झेपेलिन्सचा उपयोग बॉम्बिंग करता वापरायला लागल्यावर हे देश बऱ्यापैकी त्यांचे रिसोर्सेस ह्या गोष्टीकडे वळवायला लागले की बा हे काय आहे नवं काहीतरी शस्त्र किंवा हे आपल्याकडे सुद्धा असणं गरजेचं आहे. तर ह्याकडे हे देश त्यांचे रिसोर्सेस वळवायला लागले. त्याच्यामुळे वेस्टर्न फ्रंट जे होतं, वेस्टर्न फ्रंट म्हणजे जर्मनीच्या पश्चिम बॉर्डर म्हणजे जी फ्रान्स, बेल्जियम आणि नेदरलँड्सला लागून आहे, तिथून त्यांचे रिसोर्सेस आणि त्यांची आर्मी थोडी डायव्हर्ट झाली. तर युद्धाच्या काळात झेपेलिन बनवण्याचं हे तंत्रज्ञान होतं ते अजूनच पुढे गेलं जर्मनीमध्ये. दुर्दैवाने 1917 मध्ये फर्डिनंड फॉन झेपेलिन हा जो होता त्याचा मृत्यू झाला आणि लुफ्टशिफ्टबाऊ झेपेलिन या कंपनीची जबाबदारी डॉक्टर ह्युगो एकनर यांच्याकडे गेली. तर हे डॉक्टर एकनर हेही एक इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व होतं. म्हणजे तुला आठवत असेल तर फ्रँकफर्ट एअरपोर्टचा जो पत्ता आहे तर तो फ्रँकफर्ट फ्लुगहाफन ह्युगो एकनर रिंग असाच आहे. तर त्या भागाला ह्युगो एकनर रिंग त्यांनी नाव दिलंय. तर हे एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. त्यांना एअरशिप्सचा युद्धासाठी उपयोग करणं मान्य नव्हतं. त्यांना त्याचा उपयोग शांततेसाठी करायचा होता. तर युद्धात बंद पडलेली जी सिव्हिलियन फ्लाईट्स होती ती त्यांनी लगेच सुरू केली. पहिल्या महायुद्धानंतर मात्र 1921 मध्ये अलाइड पॉवर्सनी नुकसान भरपाई म्हणून जर्मनीमधली मिलिटरी एअरशिप्सची बांधणी थांबवली. त्यामुळे काही वर्ष या कंपनी करता अवघड गेली. 1926 मध्ये त्यांच्यावरची रिस्ट्रिक्शन्स थोडी कमी झाल्यावर त्यांनी ग्राफ झेपेलिन या नव्या एअरशिप प्रोजेक्टची घोषणा केली. पण महायुद्धानंतर लगेच जर्मनीची आर्थिक स्थिती वाईट होती. त्यात या प्रोजेक्टसाठी फंडिंग मिळणं फार अवघड होतं. तर 2 वर्ष पुढची डॉक्टर एकनरनी लॉबिंग आणि पब्लिसिटी करून फंडिंग त्यांनी मिळवलं आणि ग्राफ झेपेलिन एअरशिपचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं. आणि 1928 मध्ये पहिल्यांदा या ग्राफ झेपेलिन एअरशिपनी उड्डाण केलं. तर पुढल्या काही वर्षात या ग्राफ झेपेलिन एअरशिपने पहिलं ट्रान्स अटलांटिक पॅसेंजर फ्लाईट म्हणजे हे ग्राफ झेपेलिन हे पहिलं ट्रान्स अटलांटिक पॅसेंजर फ्लाईट सर्व्हिस देणारं एअरशिप होतं जगातलं. तर त्या पहिल्या ट्रान्स अटलांटिक फ्लाईटचे कॅप्टन होते डॉक्टर ह्युगो एकनर. त्यानंतर 1929 मध्ये ग्राफ झेपेलिन घेऊन हे एअरशिप घेऊन डॉक्टर एकनरनी पृथ्वी प्रदक्षिणा केली. हे करू शकणारं ग्राफ झेपेलिन हे एकमेव एअरशिप होतं आणि अशा प्रकारचा प्रवास करणाऱ्या इतिहासातलं दुसरं एअरक्राफ्ट होतं. डॉक्टर एकनर यानंतर एक नॅशनल हिरो झाले होते जर्मनीमध्ये. पण ते सुरुवातीपासूनच हिटलरच्या विरुद्ध होते. त्यामुळे हिटलरचा उदय झाल्यानंतर डॉक्टर एकनरना हळूहळू बाजूला सारलं गेलं. तोपर्यंत हेवियर दॅन एअर तंत्रज्ञान वापरणारी एरोप्लेन्सची संख्या सुद्धा वाढू लागली होती. त्यामुळे हिटलरचं गव्हर्नमेंट झेपेलिनचा फक्त प्रोपगंडासाठी उपयोग करू लागले त्या एअरशिप्सचा. जगात इतर कंपनीजच्या एअरशिप्सही डेव्हलप झाल्या होत्या, पण त्या काळामध्ये 1930s मध्ये काही अपघात झाल्यामुळे एअरशिप्सचा वापर जगभरातच कमी होत होता. आणि सगळ्यात शेवटचा घाला हिंडनबुर्ग एअरशिपच्या ट्रॅजेडीने घातला. तर LZ-129 हिंडनबुर्ग हे लुफ्टशिफ्ट झेपेलिन कंपनीचं सगळ्यात मोठं पॅसेंजर कॅरिंग एअरशिप होतं आणि त्याचा न्यू जर्सीला 6 मे 1937 अपघात झाला आणि त्यात बरीच लोक दगावली. या प्रसंगानंतर एअरशिप्सचा वापर पूर्णपणे थांबला जगभरातला. एकदम त्याचं नव्हतं झालं. 1993 मध्ये 1993 मध्ये झेपेलिन कंपनीची पुन्हा स्थापना केली गेली
आज त्याचं हेडक्वार्टर फ्रिडरिश हाफेनला आहे, म्हणजे ज्याबद्दल मी सुरुवातीलाच सांगितलं. नव्या धाटणीची झेपेलिन NT म्हणजे न्यू टेक्नॉलॉजी आज बनवली जातात. आज त्याचा उपयोग प्रामुख्याने जाहिरातींकरता केला जातो. फ्रिडरिश हाफेनमध्ये झेपेलिनचा इतिहास सांगणारं म्युझियम सुद्धा आहे. म्हणजे तिथे आपल्याला हिंडनबुर्ग एअरशिप आतून कशी होती हे आपल्याला पाहायला मिळतं, हे दाखवतात. झेपेलिनचं स्ट्रक्चर, त्यात वापरलं गेलेलं तंत्रज्ञान तिथे समजावून सांगतात. आणि तुमच्याकडे जर खर्च करायला भरपूर पैसे असतील तर झेपेलिन मधून काही मिनिटांची सैर सुद्धा तुम्हाला करता येते. फक्त तुमच्याकडे खर्चाला भरपूर पैसे असायला लागतात. तर मला हे फर्डिनांड फॉन झेपेलिन काय किंवा डॉक्टर ह्युगो एकनर काय हे यांच्याबद्दल वाचल्यावर, यांच्याबद्दल त्या म्युझियम मध्ये त्यांचं जे काही काम आहे ते पाहिल्यावर मला एका व्यक्तीची अगदी आठवण झाली. ते म्हणजे आपले JRD टाटा. म्हणजे व्हिजनरी हे सगळी लोक. JRD टाटांनी सुद्धा भारतामध्ये एव्हिएशन आणि मेनली सिव्हिल एव्हिएशन आणण्याकरता खूप प्रयत्न केले. म्हणजे ते आपल्याला कुठल्याही टाटांबद्दलचं पुस्तक, अनेक पुस्तकं आहेत JRD टाटांवर, एस्पेशली त्यांचं RM लालांचं बियॉन्ड द लास्ट ब्लू माउंटेन ह्या बायोग्राफीमध्ये आपल्याला बरंच वाचायला मिळतं. तर आज एव्हिएशन मध्ये किती प्रगती झाली आहे की म्हणजे कमर्शियल आणि मिलिटरी एअरशिप दोन्हीमध्ये आज आपण फार सुपरसॉनिक आणि हायपरसॉनिक फ्लाईट्स आणि ड्रोन्स वापरायला लागलोय. एअरशिप्स आज वापरत नाहीत, पण एव्हिएशन टेक्नॉलॉजी मधला हा एक एअरशिप्सचा खूप महत्वाचा टप्पा होता, माइलस्टोन होता. त्याच्यामुळे हे मला फार त्याच्या डेव्हलपमेंटची गोष्ट मला फार महत्वाची वाटते. आजचा भाग हा या 2024 सालचा शेवटचा भाग आहे. आता आपण पुढच्या वर्षीच भेटणार आहोत. आजच्या भागाचा शेवट आपण शांता शेळके यांच्या एका कवितेने करणार आहोत. ही कविता गोंदण या त्यांच्या काव्यसंग्रहातली आहे. कवितेचं नाव आहे उतरत्या उन्हामध्ये. उतरत्या उन्हामध्ये सूर सारे दूर गेले, खिन्न कातर वेळेला वारे सुद्धा जड झाले. दिशा दिशातून आता जळे काळोखाचा धूप, मन आतुरे बघाया अरूपाचे रंगरूप. गच्च अबोलपणाची सुटो मिठी जीव घेणी, वाचा स्वयंभू प्रकटो सारी उतरून लेणी. नको शब्दांची आरास, नको निरर्थ सोहळा, एक सूर खरा लागो उंच चढवून गळा. स्वप्न तेवता डोळ्यात वर पापणी मिटावी, अनोळखी दुराव्यात जुनी ओळख पटावी. रक्ताहून सनातन तरी श्वासाहून नव्हे, असे अंतरीचे गुज आज खोलायला हवे. आज पाण्याहून व्हावा जीव नितळ निर्मळ, आणि भरून वाहावी तुझ्या छायेशी ओंजळ.